ही सभा ऐकण्यासाठी तुम्ही दाखल होत आहे। खरं तर मागील 5 वर्षांमध्ये अनेक आरोप झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती। ज्या महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणूक होते त्या पार्श्वभूमीवरती अनेक प्रश्न घेऊन महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, प्रचार करत आहे। मात्र आता जी सभा होत आहे ही मतदानाच्या दृष्टीने प्रभावी ठरेल असं वाटतं। लाडकी बहना योजना, मराठी मेरा थोड़ा कम है। लाड़की बहना योजना, मेरा मौसी, मेरा जो भी हम लोग पे करके काम करते हैं ना, उनको सबको 4,500 मिल गया। गेम चेंजर है। और दूसरा मुंबईकर, हम लोग मुंबईकर है, पांडुप में मैं रहता हूँ। सबसे इम्पोर्टेंट है कम्युनिकेशन। अपना ट्रेन का इतना गर्दी रहता है, चढ़ने को नहीं होता। एक बार मेट्रो हो गया ना, मुंबई इज बेटर देन लंदन। जो मेट्रो की बात आप कर रहे हो, मेट्रो का जो टिकट रहेगा एक सर्वसामान्य होता है, जिनका पगार होता है कम होता है, उनको ये मेट्रो परवड़े ऐसे लगता है आपको? देखिए, दो है मोड्स ऑफ ट्रांसपोर्ट। एक है लोकल का गर्दी कम हो जाएगा। जो हु कैन अफोर्ड, जो पे कर सकते हैं वो लोग जाएंगे मेट्रो से, तो आधा पब्लिक उधर से चला जाएगा। जो फर्स्ट क्लास का पब्लिक है वो सब मेट्रो में चला जाएगा, तो गर्दी कम हो जाएगा। तो दोनों एंड से विन विन सिचुएशन है सबके लिए। सर, अभी आप पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की सभा सुनने यहाँ पे आ रहे हो, क्या लगता है ये सभा प्रभावी ठहरेगी? प्रभावी बराबर ठहरेगी। हाँ, क्यों हमारा एनएमएमटी में तो सीनियर सिटीजन को फ्री कर दिया, एसी बस वगैरह फ्री कर दिया है। एनएमएमटी हमारा नवी मुंबई से आ रहा है। तो ये सब जो मुफ्त में जो योजना दी जा रही है, तो ये केवल ये मुफ्त में जो सेवा दी जा रही है, इनकी वजह से खाली ये सरकार आई है ऐसा लगता है? नहीं, ऐसा नहीं है, काम के वजह से आ रही। काम की वजह से। ठीक है सर, मेरे को एक बात बताइए, जैसे सर बोले की मेट्रो का, जसे यांनी सांगितलं की योजना आहे, काय सांगाल की ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे जनतेला पैसे दिले जातात, मोफत पैसे दिले जातात, खरं तर हे पैसे देणं आणि दुसरीकडे आपण राज्याचा पुढील विचार करता आर्थिक परिस्थितीवरती कुठे याचा परिणाम होईल असं वाटतं? याची बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे आणि असं काय उगाच कुठून तरी आणून सांगितलं आणि 2 महिन्यासाठी केलेलं असं नाही आहे। याची लॉंग टर्म प्रोव्हिजन केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं आहे, हे सगळं वोट बँक पॉलिटिक्स मध्ये काँग्रेसनी पण 8,500 खटाखट सांगितलं होतं, त्यावेळेला कोणी त्याला विचारलं नाही आणि त्याच्यामुळे आता हे अपरिहार्यपणे करायला लागते, पण त्यांनी केलेलं आहे। पण नुसतं ह्याच्यावरच भाजपचं सरकार चाललेलं नाहीये। आता मेट्रोचं जे नेटवर्क केलंय याला स्थगिती दिली होती आधीच्या सरकारनी, त्याच्यामुळे कित्येक करोडचा लॉस झाला। तो सगळा आपल्या सामान्य लोकांच्या माथ्यावर मारला गेला। तो काय गव्हर्नमेंट कुठून आणणार, शेवटी सरकार सामान्याकडून आला। त्याच्यानंतर आता ही जी योजना आता पूर्णपणे आता एक बीकेसीचा अर्धा त्यांचं हे चालू झालं। आज तुम्ही जर का मोनोरेलने गेला असता किंवा जी मेट्रो चालू त्यांनी गेला, तिकडच्या लोकांना विचारता ना किती कन्व्हिनियन्स आहे। आता हे पूर्ण नेटवर्क जर चालू झालं तर किती फरक पडेल महाराष्ट्रात। म्हणजे लोकांना ट्रॅफिकचा जो मेन त्रास आहे तो सगळा निघून जाईल, कारण गाड्या सगळ्या त्यांना गाड्याची गरजच लागणार नाही। आज आम्ही गाडी घेऊन आलो, आम्हाला कुठच्या कुठे पार्किंग करून चालत इकडे आलं। जर मेट्रो चालू असली तर आम्हाला इथे कुठेही थांबून पटकन इथे ऍक्सेसेबल होतं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जातीवादाचे खूप आरोप होतात, म्हणजे हिंदू असतील, मुसलमान असतील, खरं हे आरोप त्यांच्यावरती होत आहेत, योग्य आहेत का? आणि ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप होत असतील तर तसं तुम्हाला कुठे समाजात पाहायला मिळतंय का? तसं पाहायला गेलं सर तर हे जातीवाद काँग्रेसच्या काळापासूनच चालू आहे सर। त्यावेळेस मीडिया नव्हतं, आता मीडिया असल्यामुळे जे विरोधी सरकार जे आहे, विरोधी पक्ष आहे, ते त्याचा प्रोपगंडा करतात। परंतु वास्तविक पाहता जर आज पाहिलं आपण लाडकी बहीण योजना जी आता आमच्या मित्रांनी सांगितलेली आहे, त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा मुसलमान पण घेतात ना, आमच्या मुस्लिम बहिणी पण घेतात। या सरकारने अशा कोणत्याही प्रकारचा, या सरकारने म्हणजे आमच्या मोदी साहेबांनी अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाहीये की मुस्लिम महिलांना देऊ नका, हिंदू महिलांना, असं कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही। सर्वांसाठी या योजना आहे, या काही योजना आहेत त्या सर्वांसाठी आहेत। त्यामुळे जो त्यांच्यावर आरोप होतो हा 100% एकदम चुकीचा आरोप आहे। कारण ते सरकार जे आहे, केंद्र सरकार जे आहे, केंद्र सरकार फक्त हिंदूंसाठी नाहीये, हे संपूर्ण भारतासाठी, हिंदुस्थानासाठी आहे। तर हिंदुस्थानामध्ये कित्येक परप्रांतीय परजातीचे लोक राहतात, त्या सर्वांसाठी म्हणून त्यांच्यावर होणारा जो आरोप आहे हा 100% चुकीचा आहे। यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये, हे आम्हाला माहिती आहे, जनतेला ते कळून चुकलेलं आहे सर। एक प्रश्न तुम्ही आता बोलताना सुद्धा म्हटलंय की मुसलमान महिलांना सुद्धा ही योजना मिळते, मग ज्या वेळेला भाजपचं नाव समोर येतं त्यावेळेला त्याच्यामध्ये असं का म्हटलं जातं की भाजप ही मुसलमानांच्या विरोधात आहे? भाजप हा प्रचार आहे,
विरोधी पक्षांचा प्रचार आहे. हा, की वास्तविक पाहता असं वाटतं की कोणत्या म्हणजे एक सिम्बॉल झालेला आहे की पहिल्यापासून भाजप घ्या किंवा संघ घ्या हा मुस्लिमांच्या विरोधाचा पक्ष, परंतु असं नाहीये. हा हा विचार पहिल्यापासूनच आलेला आहे. आता आपण बघतो 93ची दंगल घ्या तुम्ही, या प्रकार अशा अनेक असे जातीय दंगली झालेले आहेत. त्यावेळेस तर भाजप इतके असतील म्हणजे प्रचारात नव्हता, तरी या दंगली झालेल्याच आहे ना. ज्या प्रकारे आपण पाहतोय की मुंबईमध्ये जेव्हापासून भाजपच्या ज्या काही नेत्यांच्या सभा आयोजित झाल्या त्यापूर्वी बॅनरबाजी पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी एक वक्तव्य केलं होतं, बटेंगे तो कटेंगे, आणि तेच आपण पाहतो हे टी शर्ट वरती पाहायला मिळतं, जय श्रीराम बटेंगे तो कटेंगे. का वाटतं असं बटेंगे तो कटेंगे? आपण पाहिलाच असाल लोकसभाच्या निवडणुकीत जो आपला हिंदू समाज जातीपातीमध्ये हा विभाजित झाला होता, त्याप्रमाणे आपल्याला लोकसभामध्ये अनेक परिणाम त्याचे बघावे लागले. लोकसभामध्ये आपण म्हणजे म्हणतात ना की आपण एकदम वाचलो आहोत. तर या विधानसभाच्या निवडणुकीत हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे आणि राष्ट्रहित आणि देशहित मध्ये मतदान केलं पाहिजे. ही आपली प्रथम भूमिका आपली असली पाहिजे. कारण आपल्या समोर उदाहरण आहे, बांगलादेश, इस्रायल, हमास या सगळे उदाहरण आहे या देशांचे. त्यांनी जेव्हा राष्ट्रहिताचा आणि देशहिताचा विचार नाही केला तर बांगलादेश आणि याची परिस्थिती काय झाली. तर आपल्या भारत या देशामध्ये हिंदूंनी प्राथमिकता संघटित राहून मतदान केलं पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. तुमचा जो मुद्दा आहे तो पूर्णपणे वेगळा आहे, कटेंगे तो कटेंगे. त्यामुळे हिंदूंच्या बाजूने असेल किंवा आपण जे राष्ट्रप्रेम हे आपलं राहिलं पाहिजे असं प्रकारचा तुमचा नारा आहे तो तुम्ही सुद्धा देत आहे. मात्र यामध्ये कुठे असं वाटतं का की ज्या प्रकारे हा नारा आहे हा दोन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करणार आहे? जातीभेद मध्ये तेढ निर्माण करणारे अनेक लोक असतात, परंतु हिंदू समाजाने याचा विचार करावा आणि हिंदूंनी देशभरात काय गतिविधी चालली आहेत ते स्वतः प्रत्येक जण आता अन्न खातो, ह्याच्या व्यतिरिक्त आपण जे मीडियावरती न्यूजवर पाहतात सांगायला नको. प्रत्येक जण सक्षम आहे, त्याला माहिती आहे की काय केलं पाहिजे.